जय श्रीकृष्ण। आज मी असा एक काहीतरी खास पदार्थ बनवणार आहे, तो तुम्हाला कळेलच पुढं। त्याच्यासाठी आपल्याला घ्यावं लागणार आहे 2 वाट्या दूध। त्याच्यामध्ये ते दूध आटवून आपल्याला 2 वाट्या करायचे आहे। त्याच्यानंतर आपण 2 रामफळ घ्यायचे आहेत आणि ते धुवून त्याच्यातून गर त्याचा काढून घ्यायचा आहे। तो गर काढताना फक्त वरचाच काढावा, जास्त सालीचा काढू नये, कारण त्याच्यामध्ये आंबट आणि तुरटही लागू शकते, सालते, म्हणून फक्त वरचाच गर काढायचा। त्याच्यानंतर त्याच्यातले आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत, बिया ठेवायच्या नाहीत एकसुद्धा। त्याच्यासाठी आपल्याला तो चमच्यानं पूर्ण मॅश करून घ्यायचा आणि त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या। 2च रामफळ असल्यामुळे आपल्याला गर काही जास्त साठलेला नाही। नंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाट्या साखर घ्यायच्या आहेत, पण माझ्या वाट्या छोट्या आहेत, आणि 10-12 बदाम आणि 7-8 काजूचे काप हे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। आपल्याला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी 2-4 बदाम, 2-4 काजू चिरून घ्यायचे आहेत। नंतर ते सगळं मिश्रण आपल्याला दुधामध्ये टाकून छान असं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा विलायची पूड टाकायची आहे। मग अशी तयार झाली आपली मस्तपैकी छानशी रबडी। धन्यवाद।